नालासोपाऱ्याच्या विजयलक्ष्मी नगरातील 41 इमारती पालिकेकडून जमीनदोस्त करण्यात आल्या। माजी नगरसेवक सीताराम गुप्ता यांनी आता 2010 ते 2012 दरम्यान बनावट बांधकाम परवानगी आणि भोगवटा प्रमाणपत्र बनवून 41 अधिकृत इमारती बांधल्या। त्यामध्ये 2000हून अधिक कुटुंब राहत होते। या इमारती आता जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत। हिंगोलीमध्ये पालिकेच्या दुर्लक्षाने तयार झालेली अतिक्रमणे पूरस्थितीला कारणीभूत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला। सप्टेंबर 2024 मध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये पूरस्थिती निर्माण झाली। त्यावेळेस तत्कालीन पालकमंत्री अब्दुल सत्तारांनी त्यामागील कारण शोधण्याचे आदेश दिले। अखेर प्रशासनाने अतिक्रमणामुळे पूर आल्याचं सांगितलं। रत्नागिरीच्या मिरा किनाऱ्यावरील बसरा स्टार जहाज भंगारामध्ये काढण्याच्या हालचाली सुरू आहे। तर 35 कोटींचे हे जहाज 2 कोटींमध्ये भंगारात काढलं जाईल। 5 वर्षांपूर्वी दुबईहून मालदीवला जाताना निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडल्यानं हे जहाज मिरा समुद्र किनारी अडकून पडलेलं होतं। 12वीची परीक्षा देण्यासाठी आलेल्या एका तोतया विद्यार्थ्याला पेल्हार पोलिसांनी अटक केलेली आहे। तर अहमद खान असं या तोतया विद्यार्थ्याचे नाव आहे। नालासोपारा पूर्वच्या पेल्हार या ठिकाणच्या एका परीक्षा केंद्रामध्ये हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे। नाशिक या ठिकाणच्या सराफा दुकानात भर दिवसा दरोडा टाकण्यात आलाय। व्यावसायिकाला बंदुकीचा धाक दाखवत तिघांनी दुकानातील सोनं लंपास केलं। माऊली लॉन्स परिसरातील श्री ज्वेलर्स या दुकानामध्ये हा प्रकार घडला। दरोडेखोरांविरोधात अंबड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा सुद्धा दाखल झालाय। पुढील तपास सध्या सुरू आहे। डुप्लिकेट चावीने लॉक उघडून 15 दुचाकी चोरणाऱ्या आरोपीला नागपूरमध्ये पोलिसांनी अटक केली। त्यांच्याकडून एक दुचाकीसह एकूण 7,80,000 रुपयांचा मुद्देमाल हा जप्त केला। शिवम नाकाडे असं या चोरट्याचं नाव आहे। त्याच्या फरार साथीदारांचा शोध सध्या घेतला जातोय। यवतमाळमध्ये पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये कत्तलीसाठी जाणाऱ्या जनावरांचा ट्रक पकडण्यात आला। या ट्रकमध्ये अमानुषपणे वाहतूक केल्या जाणाऱ्या 14 जातीच्या बैलांची सुटका झाली आहे। जनावरांसह 20 लाखांचा मुद्देमाल जप्त करत 2 जणांविरोधात गुन्हे सुद्धा दाखल झाले आहेत। अकोल्यात पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने सॉसी गँगकडून 6 लाखांची रोकड जप्त केली आहे। हॉटेल बीएस मधून लग्नातील चोरीसह 3 गुन्हे देखील सॉसी गँगकडून उघड करण्यात आले। आरोपींकडून तब्बल 6 लाखांची रोकड ही जप्त करण्यात आलेली आहे।